जम्मू कश्मीर में श्रद्धालुओं के ऊपर हुए आतंकी हमले को लेकर पूरा देश आहत है, पूरा देश नाराज है। और यही वजह है कि भारत में इन दिनों पाकिस्तान के खिलाफ रोष व्यक्त किया जा रहा है। भारत सरकार ने कड़ा निर्णय भी लिया है, जिसको लेकर आज शिवसेना शिंदे गुट के नेता शंकर हुंडारे के नेतृत्व में पाकिस्तान के झंडे जलाए गए। लोगों ने रोष व्यक्त किया, नाराजगी व्यक्त की और लोगों ने पाकिस्तान को सबक सिखाने की मांग की है। यह तस्वीरें हैं जब पूर्व नगर सेवक शंकर हुंडारे के नेतृत्व में मुंबई कांदिवली परिषद के बाहर यहाँ पाकिस्तान के झंडे जलाए गए और पाकिस्तान को नसीहत देते हुए मुंबई में लगातार बढ़ रहे पाकिस्तानियों के आतंक और मानव बम को लेकर उन्होंने आगाह किया। इस मौके पर शंकर हुंडारे ने महाराष्ट्र की सरकार और मुंबई करों को अलर्ट करते हुए बताया कि किस तरह से आज मुंबई के कई इलाकों में मानव बम तैयार किए जा रहे हैं, जिससे सचेत रहना, सजग रहना हम सब की जिम्मेदारी है। उन्होंने आरोप लगाया कि किस तरह से मुस्लिम बाहुल इलाकों में हिंदुओं को चलना दूभर हो गया है, इस पर भी सरकार का उन्होंने संज्ञान दिखाया। यह तस्वीरें हैं जब पाकिस्तान के झंडे जलाए जा रहे हैं, पाकिस्तान के खिलाफ नाराजगी व्यक्त की जा रही है। अब ऐसे मौके पर भारतीयों को और हम सबको एकजुट होना चाहिए और ऐसे निर्णय लेना चाहिए जिससे आतंकवाद का खात्मा हो। जाहिर तौर पर पाकिस्तान के इस कायराना हमले से सभी लोग आहत हैं और यही वजह है कि इस बार पाकिस्तान को नहीं बख्शा जाएगा, जिसमें सरकार ने कड़ा रुख अख्तियार कर लिया है। क्या कुछ कहते हैं शंकर हुंडारे, वह आपको दिखाते हैं, लेकिन किस तरह का रोष यहाँ व्यक्त किया जा रहा है वह भी तस्वीरें आपको दिखा रहे हैं। त्यांना देखील शोधून शोधून त्यांना त्यांच्या देशात परत ढकलून द्या अशी आम्ही सर्व शिवसैनिकांच्या वतीने त्यांना विनंती करत आहोत। मुर्दाबाद मुर्दाबाद। ये भाई तू थोड़ा ऐसा उनको देखता ना बाद में मेरा देखो कितना क्लियर है। आईफोन है ना, आईफोन है। बोलो भारत माता की जय। भारत माता है, पाकिस्तान मरवाए। मुर्दाबाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। मुर्दाबाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद। पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद। दहशतवादी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद। दहशतवादी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद। अरे पाकिस्तान हाय हाय, मुर्दाबाद मुर्दाबाद। दहशतवादी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद। आज आपल्या कांदिवली विधानसभेच्या वतीनं आज खरोखर आपल्या देशात अनेक वर्षापासून जी अतिरेकीपणा काही काळासाठी थांबला होता, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब आज आपल्या महाराष्ट्रात आपल्या हिंदुस्थानात जी अतिरेकीपणा केली, परंतु या असा भ्याड हल्ला आपले जे महाराष्ट्रातील पूर्ण देशातील जे पर्यटक गेले होते आणि त्या पर्यटकावरती त्यांनी जो पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला केला, आज खरोखर ही खूप मोठी शेतांना आपले इंडियन आर्मी आतमध्ये घुसून घुसून पळून पळून मारणार आहे। कारण ते जर आज जे त्यांनी कृत्य केलंय, भ्याड हल्ला केलाय आणि निरपराध लोकांना मारले, आज आम्ही फक्त झेंडा जाळलाय आणि त्याचा ध्वज जाळलाय, परंतु उद्या त्यांच्या देशात त्यांच्या याच्यात घुसून आपले इंडियन आर्मी काय आहे त्यांना आता मोदी साहेब आता दाखवतील, आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र साहेब दाखवतील। परंतु ह्या हल्ल्याचा आपले मुस्लिम बांधव आहेत, आज मुंबईमध्ये असू दे, पूर्ण महाराष्ट्रात असू दे, अनेक आपण असे विभाग आहेत जिथे आपण एक मानव बॉम्ब तयार करतोय। आपण भेंडी बाजारात जा, मुस्लिम बांधव तिथे आहेत, परंतु आपले हिंदू गेले तर त्यांना त्रास होतो। मालोनी आहे, जोगेश्वरी आहे, पठाणवाडी आहे, अनेक असे जे विभाग आहेत जे काही मुस्लिम बांधव खूप चांगल्या प्रकारे पण काही चुकीचे आहेत, हिंदूंना टार्गेट करतात। असल्याला पोलीस बांधवांनी आणि आपल्या पूर्ण हिंदुस्थानात मुंबईतल्या जनतेने त्याचा मुस्लिम बांधव जे प्रामाणिक आहेत त्यांच्याबरोबर, आता अनेक मुस्लिम बांधव आमच्याबरोबर आहे, ते प्रामाणिक काम आपल्या हिंदुस्थान मुंबईमध्ये जे रोजीरोटी कमवाय आले ते काम करतात, परंतु घरोघरी
चुकीचं वक्तव्य करणं आणि अतिरेकीपणा करणं असा या आपल्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये कसाब आला त्याला आश्रय दिलं, तसं भ्याड हल्ला करणाऱ्याला आश्रय दिलं, त्याचा आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं निषेध करतो. थोडे दिवस पहिले पाकिस्तान बघा, जेव्हा ह्या अरुण सरांनी हुंडारे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या देशातूनच हा झालेला तुकडा हा भाग आपल्या रोजीरोटीवरती आपण दिलेल्या अनुदानावर जगत आहे. आज त्यांच्याकडे आपल्या आर्मीने जर घुसले ना त्यांना पळायला जागा कमी पडेल, घरात घुसून घुसून मारू शकतं आपली इंडियन आर्मी. पण आपण सांस्कृतिक आपला देश आहे भारत देश, भारत माता की जय का बोलतो, वंदे मातरम का बोलतो, आपल्या सर्व धर्माला घेऊन चालल्या, उत्तर भारतीय आहे, गुजराती आहे, मराठी आहे, मुस्लिम आहे. परंतु पाकिस्तान असं राज्य आहे जे खालेल्या जागेवरच घाण करणारी लोक आहेत, त्यांना मारल्याशिवाय पर्याय नाही. पाकिस्तान असंच राहणार तर तुमचा अगला कदम काय आहे? पाकिस्तानवरती आपलं इंडिया आर्मी आणि मोदी साहेब असं आहे, आतापर्यंत सर्जिकल स्टाईल त्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय चालणार नाही. बाकी ह्या देशामध्ये आणि हिंदुस्थान काय आहे त्याची त्यांना आता जाणीव होईल.